किंक्रांत स्पेशल आज आपण पाहणार आहोत अगदी झणझणीत कोल्हापुरी हॉटेल स्टाईल खरडा चिकन। अगदी 4 माणसांना पुरेल एवढी आपण रेसिपी पाहणार आहोत खरडा चिकन। चला तर वेळ न घालवता साहित्य पाहू। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। खडा मसाला, तीळ, खोबरे, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद आणि चिकन मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता आपण 1 चम्मच तेलामध्ये हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते परतून घ्यायचं। आता जर तुम्ही कधी चिकन केला असेल मसाल्यामधील तर तुम्हाला वास आलेला जाणवेल। मात्र असं जर चिकन केलं ना तुम्ही तेलामध्ये थोडंसं परतून अर्धनिम्म शिजवून घेतलं तर वास येत नाही चिकनला। जर चिकनला मॅरिनेशन केलं असेल आलं लसूण आणि तुम्ही जर डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलं तर वास येत नाही, पण डायरेक्ट तुम्ही मसाल्यामध्ये चिकन टाकलं तर वास येतो। तो वास येऊ नये म्हणून आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहोत। हळद, मीठ आणि थोडंसं पाणी घालून अर्धनिम्म शिजवून घ्यायचं चिकन। आता आपण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी अगदी थोडंसं खोबरं घ्यायचं, जास्त खोबऱ्याचा वापर करायचा नाही। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। हिरवी मिरची मी 4 घेतलेली आहेत। थोडंसं तेल घालायचं आणि छान भाजून घ्यायचं। जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर हिरवी मिरची तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर लसूण आणि आले, लसूण थोडंसं जास्त घालायचं, 8-9 पाकळ्या घालायच्या आणि हे छान भाजून घ्यायचं। त्यानंतर तीळ अगदी कमी घ्यायचे, 1.5 चम्मच मी तीळ घेतलेले आहेत। आता मसाल्यामध्ये धने जिरे 1-1 चम्मच, दालचिनी, लवंग आणि मिरे मी अगदी 2-2 पीस घेतलेले आहेत। हा मसाला छान भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर याचं वाटण तयार करून घ्यायचं। पाणी घालून त्याचप्रमाणे कोथिंबीर घालून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं। आता 4 ते 5 चम्मच तेल घ्यायचं, तमालपत्री टाकलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता कांद्याचं प्रमाण ही जास्त घ्यायचं। इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे जर प्युरी करणार असाल दोन्हींची तरी चालेल। आता हे छान शिजलेलं आहे कांदा टोमॅटो आणि त्यामध्ये मसाला घातलेला आहे। आता मसाला आता घालून हे छान परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि स्लो गॅसवरती हा मसाला छान भाजून घ्यायचा जेणेकरून खाली लागणार नाही। आता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता आपण थोडंसं चिकनमध्ये पाणी घातलेलं आहे पुन्हा आणि हे चिकन पुन्हा अर्धनिम्म शिजवून घेणार आहोत आपण। आता आपण हे जो मसाला आहे त्याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। पुन्हा थोडंसं गरम पाणी घालायचं आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता इथे मसाले वापरणार आहोत। अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे चिकन मसाला 1 चम्मच। जर तुम्ही ते लाल तिखट वापरणार असाल तर तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल आणि तर इथे लाल तिखट वापरू शकता। पुन्हा छान मिक्स करून झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी। अशा प्रकारे तेल सुटलं ना, पाहू शकता तर तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। पाणीही आटलेलं आहे थोडंसं मसाल्यामध्ये, मसाला छान शिजलेला आहे। आता आपण जे चिकन शिजवत होतो ते घालायचं आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता इथे जराशी थोडीशी माझी कढई लहान पडत आहे, हलवा येत नाही, त्यामुळे थोडंसं मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये दुसऱ्या आणि हे आपण जे मिश्रण बनवलं होतं ते घातलेलं आहे। थोडंसं पुन्हा आपण यामध्ये पाणी घालून, गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। आपण निम्म चिकन शिजवलेलं होतं, थोडंसं पाणी घालून पुन्हा हे झाकून ठेवायचं मीडियम गॅसवरती 10 मिनटं। पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे, चिकन पण छान शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे तेल वरती आलेलं आहे, त्यामुळे समजतं की आपलं हे चिकन छान शिजलेलं आहे। तयार आहे आपला खरडा चिकन। आता हॉटेल स्टाईल करत आहोत, त्यासाठी थोडंसं कोळसा गरम केलेला आहे आणि त्यावरती 1 चम्मच तूप घालून हे पुन्हा झाकून ठेवायचं। पाहू शकता अगदी हॉटेल स्टाईल आपलं खरडा चिकन तयार आहे आणि आता तुम्ही खाण्यास चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता। ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।